आणि देवाच्या वचनाकडे जात असताना आत्ताच आम्ही ऐकलं की अनेक लोक बायबल स्टडीच्या द्वारे अनेक गोष्टी ह्या पवित्र शास्त्रातून शोधत आहेत. प्रगटीकरण, इफिसकरास पत्र आत्ताच मी ऐकलं, दर्शन मंडप, अनेक प्रकारे लोक शिकवत आहे. आणि माझी इच्छा ही आहे की प्रत्येकानं, जे जे व्यक्ती या वचन ऐकत आहे त्या प्रत्येकानं ह्या ज्या वचनामध्ये लिहिलेल्या गुज गोष्टी आहेत त्या मिळवत असताना बायबल काय सांगतं माहिती का, परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे तोवरच त्याला शोधा. त्याला शोधणं म्हणजे हे वचनामध्ये आहे प्रियानो. हे वचनातून आपण देवाला शोधणार आहोत, देवाचे स्वभाव शोधणार आहोत. जोपर्यंत वचन कानावरती पडणार नाही, अनेक लोक आपल्या शारीरिक जीवनामध्ये चमत्काराचा अनुभव यावा यासाठी प्रार्थना करतात. पण चमत्काराचा अनुभव येण्यापूर्वी प्रत्येकानं पवित्र शास्त्रातून देवाला शोधणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आम्ही देवाला शोधतो त्यावेळेस बायबल काय सांगतं माहिती का, वार्तेनं विश्वास वाढतो. म्हणजे सुवार्ता जी पवित्र शास्त्रामध्ये लिहिली आहे त्या सुवार्तेनं विश्वास वाढतो आणि विश्वास चमत्कारासाठी पात्र होतो. प्रियानो, आमच्यामध्ये जेवढा विश्वास आहे तेवढं शारीरिक आरोग्य, आत्मिक आरोग्य, भौतिक आरोग्य, त्याचप्रमाणे कौटुंबिक आरोग्य, सामाजिक आरोग्य प्राप्त होण्यासाठी आम्हाला परमेश्वराचा शोध घेणं गरजेचं आहे. आणि हे परमेश्वराचा शोध घेत असताना आम्ही प्रत्येकानं त्याच्याकडे लक्ष लावणं गरजेचं आहे. प्रियांनो, जे वचन आता आम्ही ऐकत आहोत त्या वचनावरती माझा विश्वास असला पाहिजे. त्या वचनाच्या प्रमाणे देवाचा शब्द सर्व काही अशक्य गोष्ट शक्य करण्यासाठी सामर्थ्यशाली आहे. देवाचा शब्द बर का, सगळं जग देवाच्या शब्दाभोवती फिरत आहे. देवाने शब्द उच्चारला, आकाश आणि पृथ्वीची निर्मिती झाली. या सगळ्या गोष्टी केवळ शब्दानं अस्तित्वात आल्या. म्हणून मी म्हणत आहे की देवाच्या शब्दाकडे आपलं लक्ष लावा. जक्कय उंबराच्या झाडावरती चढून होता, येशू ख्रिस्ताने त्याला आवाज दिला, त्याच्या घरी गेला आणि त्या दिवशी येशू ख्रिस्ताच्या शब्दाच्या द्वारे जक्कयाच्या घराण्याला तारण प्राप्त झालं. जगातली सगळ्यात महत्वाची गोष्ट, त्या दिवशी जक्कयाच्या एकट्या व्यक्तीला नाही, घराण्याला तारण प्राप्त झालं. हा देवाचा शब्द आहे प्रियानो, देवाचा शब्द आहे. अनेक ठिकाणी येशू ख्रिस्ताने शब्द पाठवला आणि लोकांना आपल्या शरीरामध्ये आरोग्य प्राप्त झालं. हा देवाचा शब्द आहे प्रियानो. या शब्दाकडे आम्ही आमचे कान देत असताना लक्षात ठेवा, जे वचन तुम्ही ऐकत आहात ते वचन कंटिन्युअसली ऐकत राहा प्रियानो. मी म्हणतो की यातून लेफ्ट होऊ नका. बायबल काय सांगतं माहिती का, मनुष्यासमोर जो व्यक्ती मला नाकारेल त्याला मी स्वर्गात नाकारेल. म्हणून मनुष्यासमोर आज न नाकारता देवाचं वचन स्वीकारूया. हे वचन आमच्या सर्व परिस्थितीमध्ये परिवर्तन करण्याचं सामर्थ्य या वचनामध्ये आहे. या वचनाकडे आम्ही लक्ष देणार आहोत. पहिलं वचन 32 अध्याय आणि त्याचं 24 वचन. बायबल काय सांगतं पहा प्रिया. याकोब एकटाच मागं राहिला तेव्हा कोणी का पुरुषाने त्याच्याशी पहाट होईपर्यंत झोंबी केली. या ठिकाणामध्ये याकोब आणि एसाव हे दोघं प्रत्येकाला माहित आहे. लहानपणापासून यांच्या गोष्टी आम्ही कदाचित ऐकत आलो असेल. महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना ज्या गोष्टी माहित आहेत पवित्र शास्त्रामध्ये, याकोब आणि एसाव या ठिकाणामध्ये एक व्यक्ती याकोब आशीर्वादासाठी झुंज देत आहे प्रियानो, आशीर्वादासाठी झोंबी करत आहे, आशीर्वाद मिळण्यासाठी देवाकडे गयावया करत आहे. इथं लिहिलं की याकोब एकटाच मागं राहिला, एकटाच व्यक्ती मागं राहिला. बाकीच्या सगळ्या कुटुंबाला त्यानं रात्री पुढं पाठवून दिलं आणि त्या रात्री तो एकटाच मागं राहिला. एकटाच बर का. काही दिवस मागं राहिल्यानं जीवनामध्ये आम्ही मागं राहिल्यानं आम्हाला वाटतं की आम्ही आशीर्वादासाठी पात्र नाही, सेवेसाठी पात्र नाही, कोणत्याही चांगल्या गोष्टी करण्यासाठी पात्र नाही, असं आम्हा प्रत्येकाला वाटतं प्रियांनो. मागं राहिलेल्या प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की मी सेवा करू शकत नाही,
एकेकाळी मी स्टेजवरती उभा होतो, एकेकाळी मी संदेश देणार होतो, एकेकाळी मी लोकांसमोर उभा राहून क्वायरमध्ये लीड करणार होतो. पण आता ते सामर्थ्य माझ्याकडे नाही. मी कुठंतरी मागं गेलेलो आहे. आणि मागं गेल्या कारणानं त्या व्यक्तीला असं वाटतं, या ठिकाणात याकोब जो आहे ना, याकोब या आशीर्वाद मिळवण्याचं कारण काय माहितीये का? याकोब एसावाला भेटण्यासाठी निघाला. ह्याचं जर शीर्षक तुम्ही वाचताल 32वा अध्याय, याकोब एसावाला भेटण्यासाठी निघालाय प्रिया. आता याकोबानं फसवून माग आशीर्वाद मिळवले होते, ते त्याच्या लक्षात आलं. त्याच्यानं त्याला तिथं जाण्यासाठी, एसावाची भेट घेण्यासाठी, त्याच्याशी हितगुज करण्यासाठी, त्याला गळा भेट घेण्यासाठी याला अडचण येत आहे. ती म्हणजे जे फसवून आलेली गोष्ट त्याच्या समोर येऊन उभा राहिलेली आहे प्रिया. त्याच्या समोर येऊन उभा राहिलेली आहे. फसवणं हे एक प्रकारचं सैतानापासून आलेला स्वभाव आहे. ऐका बरं का नीट. फसवणं हा सैतानापासून आलेला स्वभाव आहे. एदेन बागेमध्ये जर तुम्ही पाहताल, सैतानानं पहिल्यांदा हवेला फसवलं प्रियानो. हवेला फसवलं आणि त्या ठिकाणात हवा फसली आणि त्याच्याबरोबर पाप त्यांच्या अंतःकरणात आलं आणि त्या पापाच्या द्वारे शाप आज जगभर प्रत्येकाच्या त्या पापाचं शापामध्ये रूपांतर झालं. जो स्वभाव त्याच्यामध्ये होतो, फसवण्याचा स्वभाव, हा सैतानापासून आलेला स्वभाव या याकोबामध्ये देखील होता. आणि याकोब फसवून त्याचे आशीर्वाद घेऊन त्या या ठिकाणात आला आणि आता फसवलेल्या गोष्टी त्याच्या समोर येऊ लागल्या. केवळ फसवणं ही एकच गोष्ट नाही, तर फसवण्याच्या द्वारे त्याच्यामध्ये भय निर्माण झालं. आदाम आणि हवेमध्ये देखील देवाचा शब्द त्यांनी ऐकला होता. ते फळ खाऊ नकोस म्हटलं होतं, ते फळ त्यांनी खाल्लं होतं आणि यांच्यामध्ये देखील एक प्रकारचं भय निर्माण झालं होतं. फसवणाऱ्याला भेटल्या कारणाने हे फसले गेले आणि यांच्यामध्ये आज्ञाभंगपणा करण्याचा स्वभाव आला आणि आज्ञाभंगपणा केला आणि त्यांच्यामध्ये भय निर्माण झालं. ज्यावेळेस मनुष्य पापानं बरबटलेला असतो, त्याच्यामध्ये पहिली गोष्ट येते ते म्हणजे भय. ज्यावेळेस त्याच्यामध्ये भय निर्माण होतं, त्यावेळेस तो देवापासून दूर जातो. त्यावेळेस तो देवापासून माग सरकतो. त्यावेळेस देवापासून ज्या आध्यात्मिक गोष्टी आहेत त्या त्याला नकोशा वाटू लागतात आणि तो मनुष्य माग जाण्याचं काम करतो प्रियानो. आदाम आणि हवेनं फळ खाल्लं खरं आणि ते घाबरून एका झुडपाच्या माग लपून बसले. झुडपाच्या माग लपून बसले प्रियानो. या ठिकाणात आम्ही पाहतो की वास्तविक पाहता देव ज्यावेळेस त्यांना भेटण्यासाठी येणार होते, त्या दोघांनी देखील जायचं होतं आणि देवासमोर जी गोष्ट त्यांनी केली होती, जी आज्ञाभंगपणा केला होता, जो पाप त्यांनी केलं होतं, त्याची कबुली देणं गरजेचं होतं. पण असं न करता हे दोघं देखील झुडपाच्या मागे जाऊन लपून बसले. झुडपाच्या मागे जाऊन लपून बसल्या कारणानं देव त्यांना शोधत आला आणि त्या ठिकाणी ते त्याच्याकडं देवाकडं विनंती न करता ते उलट पक्षी एकमेकाला दोष देऊ लागले आणि या प्रकारे त्यांच्या जीवनामध्ये मोठ्या समस्या निर्माण झाल्या. या ठिकाणी देखील याकोब ज्या प्रकारे करत आहे, त्या प्रकारे जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट करत असताना आम्ही कोणत्या गोष्टींनी देवाला फसवतो, कोणत्या गोष्टींनी मनुष्याला फसवतो, याच्याकडे आम्ही लक्ष दिलं पाहिजे प्रियानो. प्रत्येक बारीक सारीक गोष्ट ज्यावेळेस आम्ही करतो त्यावेळेस लक्षात घेतलं पाहिजे की कदाचित ही गोष्ट मी मनुष्याला फसवत तर नाही ना. कधी कधी लहान सहान गोष्ट असते. अहो साधं बस भाडं जरी दिलं नाही, आम्ही बसने येतो जातो, लोकलने येतो जातो, त्याचप्रमाणे मेट्रोने येतो जातो, आम्ही जर त्या ठिकाणात त्या गोष्टीसाठी भाडं तिकीट जर काढलं नाही ना, तरी देखील आम्ही गव्हर्नमेंटला किंवा त्या कंडक्टरला, त्या व्यक्तीला फसवण्याचं काम करतो. या गोष्टीकडे आम्ही प्रत्येकानं लक्ष देणं गरजेचं आहे. प्रत्येक लहान सहान गोष्टीमध्ये काय सैतानाचा स्वभाव माझ्याकडे आलेला नाही का, याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. काही वेळेस ख्रिस्ती व्यक्ती आहे पण टेबला खालून पैसे खाण्याचं काम करतो, कोणाला तरी तो फसवत आहे प्रियानो. पैशासाठी कोणाला तरी फसवत आहे. या लहान सहान गोष्टींकडे आम्ही लक्ष देणं गरजेचं आहे. याकोबाला एसावाकडे जाण्यासाठी अडचण काय ठरली माहितीये का? फसवणूक.
ही फसवणूक आमच्या जीवनात आम्ही कधीही येऊ नये याची काळजी घेणं गरजेचं आहे. काळजी घेणं गरजेचं आहे प्रियांनो. आज याकोबाला सगळे भेटण्यासाठी गेले, याकोब एकटाच मागं राहिला. याचं कारण काय? त्याचं पाप त्याच्या डोळ्यासमोर थांबलं होतं. त्याचं पाप त्याच्या डोळ्यासमोर येऊन थांबलं होतं. आज मी विचार करावा प्रियन, मी कोणत्या गोष्टीनं देवाला फसवलेलं आहे, कोणत्या गोष्टीनं मनुष्याला फसवलेलं आहे. आज जर पवित्र शास्त्रामध्ये तुम्ही वाचताल तर त्या ठिकाणात लिहिलंय, मनुष्य देवाला ठकवेल काय. आज माणूस देवाला ठकवण्याचा प्रयत्न करत आहे, पण देव कधीच फसत नाही प्रियांनो. म्हणून पवित्र शास्त्रात पौल म्हणतो, फसू नका. आम्ही जर देवाला फसवायला निघालो तर आम्ही फसणार आहोत. बायबल काय सांगतं माहिती का? मलाकीच्या पुस्तकामध्ये मनुष्य देवाला ठकविल काय. आज माणसानं आपल्या उत्पन्नाचा 10वा भाग मंदिरामध्ये नेण्याच्या ऐवजी स्वतःचा वापर करण्यासाठी, स्वतःला वापरण्यासाठी देवाचा भाग स्वतः वापरण्याचा प्रयत्न केलाय. जे पाप आदामाने हवेनं केलं, ह्या झाडाचं फळ खाऊ नका, तेच त्यांनी केलं. त्या प्रकारे देव म्हणतो की तुमच्या पगारीचा 10वा भाग मंदिरामध्ये आणा. तो आज मनुष्य देखील आदाम हवेसारखंच पाप करत आहे. त्याही भागावरती आपल्या स्वतःचा अधिकार दाखवण्याचा प्रयत्न करताय आणि त्याला वाटतं की देवाला फसवतो. देवाला फसवत नाही प्रियांनो. देव कधीच फसत नाही. तुमच्या आशीर्वादापासून तुम्ही वंचित राहता. याकोबाचा स्वभाव जसा सैतानाचा स्वभाव त्याच्यामध्ये होता, तोच स्वभाव याकोबामध्ये फसवण्याचा स्वभाव. ही फसवणूक माणसामध्ये भय निर्माण करते. पण मी तुम्हाला सांगू का, आज देवाचा शब्द तुमच्याकडे आलेला आहे. मला कोणती गोष्ट करणं गरजेचं आहे, या फसवणाऱ्या स्वभावापासून मुक्त होण्यासाठी, या भयापासून मुक्त होण्यासाठी मला काय करणं गरजेचं आहे, याच्याकडे लक्ष द्या प्रियांनो. याच्याकडे लक्ष द्या. ज्यावेळेस तुम्ही याच्याकडे लक्ष देताल, मी तुम्हाला सांगू का, मनुष्य ज्यावेळेस भयामध्ये राहतो ना, फसवतो तो भयामध्ये येतो, तो एकमेकावरती दोष लावण्याचं काम करतो. एकमेकावरती दोष न लावता बघा काय करणं माणसाला गरजेचं आहे. या जर मला हे पाप कळालं, माझी फसवणूक कळाली, तर मी काय करणं गरजेचं आहे याच्याकडे मी लक्ष लावणं गरजेचं आहे प्रेम. काही वेळेस मनुष्य कुठंतरी अडकला, देव त्याला ज्यावेळेस विचारतो ना, मनुष्य उलट उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. आदामाला विचारतो, आदामा तू कुठं आहे आणि तू हे फळ खाल्लं का. त्याने काय केलं, त्यानं हवेकडे बोट दाखवलं. तू जी स्त्री मला दिलेली आहे तिच्यामुळे मी फळ खाल्लं. म्हणजे एका भाषेमध्ये तो स्त्रीला दोष देत आहे आणि ज्यानं दिली त्या देवाला देखील दोष देत आहे. असं न करता मी काय करणं गरजेचं आहे माहितीये का? मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो प्रियांनो. एक आजी होती आणि तिचे 2 नातवंड होते. अशाच एक दिवाळीच्या सुट्टीमध्ये ते आजीकडे राहायला आले. त्या आजीकडे राहायला आले असताना आजीकडं 4 बदक होते, लहान लहान बदक होते. आणि ते बदक त्या आजीच्या स्वतःच्या मालकीचे होते. आणि तिचे 2 नातवंड, एक तिची नात होती म्हणजे मुलगी होती आणि तिचा भाऊ होता. ही मुलगी मोठी होती आणि तिचा भाऊ तिच्यापेक्षा लहान होता प्रिया. आता या मुलानं खेळता खेळता या 4 बदकामधल्या एका बदकाला दगडानं मारलं. ते तिथंच मूर्छित होऊन मरून पडलं. ऐका बरं का लक्षपूर्वक. आणि 3च बदक त्या ठिकाणामध्ये राहिले. आता हे 3 बदक त्यांनी आता ज्यावेळेस त्यानं दगड मारला त्यावेळेस त्याच्या बहिणीनं तिनं ती गोष्ट पाहिली. आजी त्या ठिकाणात आली आणि संध्याकाळच्या वेळी त्या मुलीला म्हणत आहे की आता तू आपले जेवण झालेले ते भांडे घासून टाक. ऐका बरं का, ते जे भांडे आहेत ते भांडे घासून टाक. त्यावेळेस त्या मुलीनं त्या मुलाकडे पाहिलं, तिच्या भावाकडे पाहिलं आणि त्याला म्हटलं की जा आणि आतमधल्या किचन मधले जाऊन भांडे घास. त्या मुलानं तिच्याकडे पाहिलं. त्यावेळेस ती त्या मुलाला हळूच काय म्हणते माहितीये का, ज्यावेळेस तू बदक मारला ना त्यावेळेस मी तुला पाहिलं होतं. ही गोष्ट ज्यावेळेस त्यानं ऐकली, हळूच तो पळाला आणि जाऊन त्या ठिकाणात भांडे घासू लागला प्रियानो. तो भांडे घासून येऊन बसला. दुसऱ्या दिवशी त्या आजीनं
त्या मुलीला जी गोष्ट सांगेल की हे काम कर, घर झाडून घे, ती त्या मुलाला सांगायची हे काम कर, नाही तर मी आजीला सांगेन की तू त्या ठिकाणी एका बदकाला तिच्या मारून टाकलेलं आहे. तिला अजून एक धुणं धुण्याचं काम सांगितलं की ती त्या मुलाला सांगायची की जाऊन धुणं धु, कारण मी तुला बदकाला मारताना पाहिलं आणि मी जाऊन हे आईला सांगणार आहे. एक दिवस उलटला, 2 दिवस उलटले. आता त्या मुलाला काम करून करून तो हैराण झाला प्रियानो. तो गेला आणि आजीचं दार त्यानं उघडलं. आजीचं दार उघडलं, आजी त्या ठिकाणात खाटेवरती बसलेली होती आणि तो आजीला जाऊन म्हणतो की मला तुझ्याशी एक गोष्ट बोलायची आहे. ती म्हणते बोल ना, काय झालं. ती तो त्या ठिकाणात बसला आणि त्या आजीला सांगू लागला, आजी माझ्याकडून तुझ्याकडे जे 4 बदक आहेत त्याच्यातल्या एका बदकाला मी दगड मारला आणि तो त्या ठिकाणात मरून पडला. आता आजीला वाईट वाटलं, पण आजीनं काय म्हटलं माहितीये का, ज्या वेळेस तू त्या बदकाला दगड मारला ना, मी इथून वरून खिडकीतून पाहत होते की तू त्या बदकाला दगड मारलेला आहे आणि ते बदक मरून पडलेलं आहे. फक्त मी याची वाट पाहत होते, तू कधी येतो आणि माझ्यासमोर कबुली देतो की तू जी चुकीची गोष्ट केलेली आहे त्यावेळेस मी तुला त्या गोष्टीसाठी क्षमा देखील करणार होते. लक्षपूर्वक ऐका प्रियांनो. जीवनात कोणत्या गोष्टी चुकतात, कदाचित बारीक सारीक असेल, कदाचित मोठी गोष्ट असेल. जीवनामध्ये तुम्ही चुकलेला असाल, बहकलेला असाल, कदाचित देवापासून दूर गेलेला असाल, तर सैतानाची गुलामगिरी न करता, सैतानाचे भांडे न घासता, सैतानाचं काम करण्यासाठी मदत न करता, अंधाराच्या निष्फळ कर्माचे भागीदार न होता आज देवासमोर जाऊन कबूल करणं आणि प्रत्येक पापाची क्षमा मागणं हाच एक उपाय त्याच्यासाठी आहे. लक्षपूर्वक ऐका बरं का, हाच एक उपाय त्याच्यासाठी आहे. जी चूक आदाम हवेनं केली, देवाच्या पायाजवळ जर ते पडले असते आणि रडले असते, क्षमा मागितली असती, पाप कबूल केलं असतं, त्याच दिवशी देवानं त्यांना क्षमा केली असती. मात्र त्यांच्या उर्मटपणामुळे, त्यांच्या चुकांमुळे, त्यांच्या एकमेकावरती दोष दिल्या कारणानं ते दोघं देखील या पृथ्वी तलावरती शापग्रस्त होऊन फेकले गेले. फसवणार आमचं जीवन आहे का, या गोष्टीकडे लक्ष द्या. बारीक सारीक गोष्टींकडे बायबल काय सांगतं माहितीये का, सहज गुंतवणाऱ्या पातकापासून दूर राहा. हे सहज गुंतवणारं पाप आहे, याच्यापासून दूर राहा प्रियानो, याच्यापासून दूर राहा. या ठिकाणात याकोबाला एसावाशी मिळतं जुळतं घेण्यासाठी, भेटण्यासाठी अडचण काय ठरत होती माहिती का, त्याने भूतकाळात केलेलं पाप आहे प्रियानो. आज मी कोणाला फसवलेलं आहे, आज त्याला क्षमा करा, त्याची क्षमा मागा, देवाजवळ त्याची क्षमा मागा. आज देव तुम्हाला पुन्हा एकदा एक करण्यासाठी तयार आहे. याकोब आशीर्वादित होण्याचं कारण काय होतं माहितीये का, त्याने सगळ्यांना पुढे पाठवलं आणि तो एकटा देवाबरोबर बोलण्यासाठी माग थांबला. देवाबरोबर बोलण्यासाठी माग थांबला. आज आमच्या जीवनामध्ये आम्ही देखील देवाबरोबर बोलण्यासाठी एकटं बसावं. बघा, मी परत वचन वाचतो, ते या ठिकाणात लिहिलं, 32वा अध्याय आणि 24व वचन. याकोब एकटाच माग राहिला. आज जीवनामध्ये आम्ही एकटं राहणं गरजेचं आहे प्रियांनो. एकटं बरं काय, मी काय म्हणत आहे लक्षपूर्वक ऐका. आज जर मी एकटं राहिलो ना, एकट्या लाईफ मध्ये बायबल प्रत्येक पापाचा, प्रत्येक व्यक्तीचा एकटा विचार करतो. हे वचन मला पाळायचे प्रियांनो. दुसरा पाळो अथवा न पाळो, दुसरा क्षमा करो अथवा न करो, मला एकमेकाला क्षमा करायची आहे. प्रत्येक ख्रिस्ती व्यक्ती नाही का, मला प्रत्येकाला क्षमा करायची, मला प्रत्येकाशी प्रीतीनं वागायचं, हे माझं व्यक्तिगत जीवन आहे. देव माझ्या प्रश्नांचा, माझ्या पापाचा, माझ्या जीवनाचा हिशोब एकट्याला विचारणार आहे. म्हणून याकोब एकटाच माग राहिला. एकटा मनुष्य आज काय करत आहे? ज्यावेळेस आपण ग्रुपमध्ये असतो, चर्चमध्ये असतो, आम्ही वेगवेगळ्या ठिकाणांमध्ये एकत्र असतो, त्यावेळेस सगळ्यांमध्ये मिळून मिसळून राहतो.
म्हणजे एकटा असताना देव एका एका व्यक्तीकडे एकटा असताना फार बारकाईनं पाहतो प्रियांनो. जो एकटा असताना देवावरती विश्वास ठेवून चालत आहे ना, देव त्याची निवड करतो. देव त्याची निवड करतो प्रियांनो. आजच्या दिवसामध्ये मनुष्य एकटा असताना पापाकडे जाण्याचा कल त्याचा जास्त आहे. देव तुम्हाला ग्रुपमध्ये पाहत नाही. तुम्ही एकटा असताना काय करत आहात हे पाहत आहे. क्वायर ग्रुपमध्ये मी सुंदर गीतं गातो, चांगली गोष्ट आहे प्रियांनो. देवाचं वचन चर्चमध्ये सगळं ऐकतात, त्या ऐकणाऱ्यामध्ये मी असतो, चांगली गोष्ट आहे प्रियांनो. सहभागितेमध्ये अनेक ठिकाणी लहान लहान चर्चेसमध्ये मी जातो, चांगली गोष्ट आहे. पण मी एकटा असताना काय करता, माझ्या माझ्या मोकळ्या वेळेमध्ये, फ्री टाइम मध्ये मी काय करत आहे? माझा वेळ मोबाईलमध्ये अश्लील गोष्टी पाहण्यासाठी करत आहे का पवित्र शास्त्र घेऊन पवित्र होण्याचा प्रयत्न करत आहे? देव रिकाम्या वेळेमध्ये तुम्ही काय करत आहात? एकटे बसलेले असताना तुम्ही काय करत आहात? एकटे असताना तुम्ही रील्स मध्ये गतिमान झालेला आहात का? माझे माझे बोट ते रील्स पाहण्यासाठी पाहत आहेत का? एकटा असताना तुम्ही काय करत आहात? तुमचे विचार कोणत्या बाजूला चाललेले आहेत याचा विचार करा प्रियांनो. कारण ज्याला कॉल करायचा आहे, ज्याला देवाला बोलवायचं ना, त्याला ग्रुपमधून बोलवत नाही. तो एकटा असताना काय करत असतो याच्यावरती डिपेंड आहे की तुमची निवड काय आहे. मोशे एकटा होता, पळून गेला होता प्रियांनो. त्यानं देखील असंच कोणतं तरी कृत्य मिस्रामध्ये केलं होतं आणि त्या भयानं तो अरण्यामध्ये मिसर सोडून पळून गेला होता. एलिया त्यानं देखील इजबेल राणीला घाबरून तो पळून गेला होता प्रियांनो. पवित्र शास्त्रामध्ये असे अनेक लोक आहेत. शमशोनाने व्यभिचार केला आणि तो त्या ठिकाणात जाऊन एकटा अडकला. एकटा असताना माझी आरोळी देवाकडे आहे का? देव तुम्ही एकटं काय करत आहेत याच्याकडे लक्ष आहे प्रियांनो. एकटा असताना काय करत आहात? दावीद एकटाच होता, गल्ल्यातला लोळवण्याचं सामर्थ्य दाविदाकडे करून दावीद एकटा असताना देवाची स्तुती स्तोत्र गात होता प्रिया. आज देव पाहत आहे तुम्ही एकटा असताना काय करत आहात. माझ्या जीवनाचा मी बारकाईनं विचार करायला पाहिजे. रिकाम्या वेळेमध्ये मी काय करत आहे? फ्री असताना मी काय करत आहे? तासन तास मी मोबाईल घेऊन बसत आहे का तासन तास मी गुडघ्यावरती बसून परमेश्वरासमोर हात उंचावून प्रभूची स्तुती करत आहे, प्रार्थना करत आहे? दानिएल एकटा असताना दिवसातून 7 वेळा प्रार्थना करत होता. 7 वेळा. काय लाईफ आहे हो दाविदाचं. दानिएलाचं लाईफ काय जबरदस्त आहे. दिवसातून 7 वेळा तो प्रार्थना करतो. देवासमोर गडबडा लोळून प्रार्थना करून विनंती करतो. ते जीवन माझं असलं पाहिजे. एकटा असताना मी काय करत आहे प्रियांनो? आज महाराष्ट्रातली प्रत्येक व्यक्ती जी वचन ऐकत आहे ती एकटा असताना जर देवासमोर गुडघे टेकेल. मुठभर लोक जगाची उलथापालथ करतात. मुठीमध्ये 5 लोक आहेत आणि मला वाटतं आपण जवळजवळ इथं 187 187 पेक्षाही अधिक लोक आम्ही एकत्र जमलेलो आहोत. जर आम्ही प्रत्येकानं आज वचन ऐकलं आणि एकटं राहून प्रार्थना करण्यासाठी सुरुवात केली, या महाराष्ट्राला हलवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. इथं काय वाचूया. याकोब एकटाच माग राहिला. एकटाच माग राहिला प्रियांनो. जीवनात कोणत्या गोष्टीमुळे जर आम्ही माग राहिलेलो असेल, कदाचित जीवनात मी मोठमोठ्या गोष्टी केल्या, क्वायर ग्रुपला उभारलो असेल, वचन सांगणारा असेल, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या घरामध्ये जाऊन प्रार्थना करणार असेल, तरुणांना सहभागिता देणार असेल, अशा जीवनामध्ये अनेक गोष्टी केलेल्या असतील. पण आज तुम्ही कोणत्या तरी गोष्टीमुळे, कोणत्या तरी पापामुळं, परिस्थितीमुळं, सांसारिक परिस्थितीमुळं मागे पडलेला असेल. पण देव आज तो प्रत्येकाला म्हणतो की ज्याप्रमाणे याकोब फसवा असताना देखील त्यानं देवापासून आशीर्वाद मिळवले, त्याच प्रकारे तुम्हा प्रत्येकाला ही संधी आहे की प्रत्येकाला देव आशीर्वादित केल्याशिवाय, उभं केल्याशिवाय, पुन्हा एकदा चालवल्याशिवाय राहणार नाही. ती गोष्ट माझ्यामध्ये घडणं गरजेचं आहे. मी माग पडलो म्हणून मागच राहता कामा नये.
शमशोन माग पडला खरं, ज्यावेळेस त्याने देवाचा धावा केला, प्रभू ते सामर्थ्य पुन्हा एकदा मला प्राप्त होते, पहिल्यापेक्षा अधिक बळ त्याच्यामध्ये आलं आणि पहिल्यापेक्षा अधिक सामर्थ्यानं तो त्या बलिष्ठांवरती त्याने चढाई केला. आणि तो जात असताना त्याच्यापेक्षाही अधिक लोक, जिवंत असताना पेक्षा मरणाच्या वेळी जास्त लोक त्यानं मारले. याचं कारण काय माहितीये का? माग गेलेला असताना देखील त्याने देवाचा धावा केला. इथं याकोब माग पडला आणि त्यानं देवाशी प्रार्थनापूर्वक तो देवाच्या समोर गेला. आज मला हेच करणं गरजेचं आहे. मी माग पडलं म्हणून मागच राहता कामा नये, पापात पडलं म्हणून त्या पापातच लोळता कामा नये, तर आज मी उभं राहणं गरजेचं आहे प्रियांनो. आज जर तुम्ही उभं राहताल, शमशोनासारखं सामर्थ्य पुन्हा एकदा तुम्हाला प्राप्त होईल. मोशे अरण्यामध्ये मेंढर सोडला आणि त्या ठिकाणात निवांत बसलेला होता. देवाचा शब्द त्याच्यापर्यंत आला आणि त्या शब्दाप्रमाणे त्याने आपलं पावलं टाकण्यासाठी सुरुवात केली. 10 लाखापेक्षा जास्त लोकांना त्यानं त्या मिस्रातून बाहेर काढलं आणि त्यांच्या दुःखातून, कष्टातून, क्लेशातून प्रत्येकाला मुक्त केले आणि आनंदाचं जीवन दुधामधाच्या प्रदेशाकडे नेण्यासाठी तो तयार झाला. आज तुम्ही मागं पडलेला आहात का? मी म्हणतो मागं राहू नका, मागं राहू नका प्रियांनो. मला उभं राहायचंय, या ताकदीनं पुन्हा एकदा उभं राहा. या पुण्यामध्ये मी आल्यानंतर माझं जीवन सांसारिक मागं पडलं होतं. कितीतरी दिवस मी वचन सांगत नव्हतो. मला वाटतं 2 वर्ष तरी मी कमीत कमी वचन सांगितलं नाही. लोक माझ्याकडून अपेक्षा ठेवत होते, पण मी वचन सांगण्यासाठी उभारत नव्हतो. ज्यावेळेस 2 वर्षानंतर एका व्यक्तीनं मला डायरेक्ट सांगितलं की तू वचन सांगण्यासाठी उभा राहा, त्या दिवशी वचन सांगण्यासाठी उभारलो. अनेकांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते. एक व्यक्ती समोर येऊन मला म्हणत होते की आज जे वचन आम्हाला सांगितलं, ज्याचा स्पर्श आम्हाला झाला आणि वचन काय आहे हे मला समजलं. त्यावेळेस मी विचार केला की मी मागं राहता कामा नये. देव प्रभावी रीतीने मला वापरू इच्छित आहे. आणि या महाराष्ट्रामध्ये अनेक चर्चेस मध्ये जाऊन मी वचनाचाच प्रसार करत आहे. याचं कारण काय माहितीये का? माग पडलेल्या प्रत्येक व्यक्तीचं ओझं मला आहे. आज प्रत्येकानं उभा राहा. कदाचित तुम्ही तरुण असाल, तरुणी असाल, त्याचप्रमाणे पाळक असाल, सेवक असाल, साधी सेवा करणार असाल, मागं राहू नका प्रियांनो. मागं राहिलेलं असेल तर आज देवाकडं आरोळी माळा, पश्चाताप करा, पुन्हा एकदा उभा राहा आणि पुन्हा सेवा करण्यासाठी, त्यात जे वाजवतात ते वाजवण्यासाठी पुन्हा एकदा पुढे या. देव तुमचा महान रीतीनं वापर केल्याशिवाय राहणार नाही. आमचा देव एक संधी प्रत्येकाला देत असतो. लक्षात ठेवा, आदाम हवेनं आज्ञाभंगाचं पाप केलं होतं. आदाम हवेनं आज्ञाभंगाचं पाप केलं होतं, तरी सुद्धा देव त्यांना भेटण्यासाठी आला. एक संधी त्याला दिली प्रियांनो, एक संधी त्याला दिली. मोशे मिसर सोडून आला होता. देवानं स्वतः त्याला त्या झुडपातून दर्शन दिले. एक संधी त्याला देखील दिली. शमशोन पापाच्या द्वारे अडचणीत सापडला होता, त्यानं धावा केला. एक संधी त्याला देखील दिली. आज देव तुम्हाला देखील संधी देत आहे प्रियांनो. संधी साधून घ्या असं बायबल सांगतं. ही संधी तुमची आहे. माहित नाही, जगाचा अंत जवळ आलेला आहे प्रियांनो. इस्रायल आणि इतर राष्ट्र एकमेकावरती उठलेले आहेत. कधी तिसरं महायुद्ध भडकेल हे सांगता येत नाही. त्याच्या अगोदर प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे. मी माझ्या जीवनाचा विचार करणं गरजेचं आहे. मी मागं राहिलोय, त्याच्यातून मला पुढे येणं गरजेचं आहे. ज्यावेळेस मी पुढे येईल त्यावेळेस देव मला अद्भुत प्रकारे आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही. अद्भुत प्रकारे. बघा पुढं, ह्या मागच्या व्यक्ती पुढं आल्या कारणानं, देवाशी त्याचं संगनमत झाल्या कारणानं पुढं काय झालं बघूया आपण. याकोब एकटाच मागे राहिला, तेव्हा कोणा पुरुषाने त्याच्याशी पहाट होईपर्यंत झोंबी केली. एका पुरुषानं, हा पुरुष कोण होता माहितीये का? स्वतः देव त्या ठिकाणात उतरून आला होता. मागे राहिलेल्या व्यक्तीसाठी ना स्वतः देव उतरून येतो. देवाचे शब्द त्याच्याशी बोलतात प्रियांनो. अमावस्या वाटेवरती 2 लोक
येशू ख्रिस्त पुन्हा उठल्यानंतर 2 लोक अविश्वासानं मागे चालले होते, अमावस्या वाटेकडे झाले. तिथं स्वतः प्रभू येशू ख्रिस्त अवतरला, त्या दोघांना त्यानं दर्शन दिलं. त्याच प्रकारे आज माग जर चालला असेल तर स्वतः देव तुमच्याशी आज बोलत आहे, पुन्हा एकदा उभारण्यासाठी. कोणा एका पुरुषानं याकोबाशी झोंबी केली. इथं पुरुषानं त्याच्याशी पहाट होईपर्यंत झोंबी केली. आता झोंबी केली म्हणजे एक्झॅक्टली काय केलं? झोंबी करणं बघा, याकोब आशीर्वाद मिळवण्यासाठी धडपडत आहे आणि देव त्याला आशीर्वाद न देण्याचं त्याच्या मनामध्ये. म्हणजे तो पुरुष त्या ठिकाणातून निघून चाललेला आहे आणि याकोब त्याचे पाय धरून बसलेला आहे. तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय मी तुला सोडणार नाही. काय झोंबी आहे? तो आपला पाय काढून घेत आहे, तो हिसका देऊन आपला पाय काढून घेत आहे, त्या ठिकाणातून निघण्याचा प्रयत्न करत आहे आणि याकोब त्याच्या पायाला त्याने त्याचे पाय धरून तो बसला आणि तो म्हणतो की मला तुम्ही काही जरी केलं तरी मला आशीर्वाद दिल्याशिवाय मी तुम्हाला सोडणार नाही. मी काय म्हणतोय, एवढं आमच्या स्वतःकडं पेशन्स आहेत का? एवढं आम्ही देवाकडे मागतो. आम्ही काय करतो, आमच्या प्रश्नासाठी एकदा नाही तर दोनदा, हा प्रभू तुझी जर इच्छा असेल तर मला दे, नाहीतर राहिलं. आमच्या स्वतःच्या प्रार्थना अशा आहेत, करायच्या म्हणून आम्ही प्रार्थना करतो आणि विषय सोडून देतो. मला एक गोष्ट तुम्हाला विचारायची, काय याकोबाकडं आशीर्वाद नव्हते का? याकोबाकडे आशीर्वाद नव्हते का? वास्तविक पाहता टिपकेदार काठ्यांनी मेंढर त्याचे टिपकेदार तयार झाले होते, अनेक मेंढर, मोठी संपत्ती त्याच्याकडे होती, तरी देखील आशीर्वादासाठी तो या पुरुषासमोर, या देवासमोर का धडपडत होता? आज आमच्याकडे आशीर्वाद आहे असं आम्हाला वाटतं आणि त्याच्यावरती आम्ही तृप्त झालेलो आहोत. पण हा काय करत आहे, याच्याकडे आशीर्वाद असताना देखील जो व्यक्ती त्याच्या समोर थांबलेला आहे, जो देव त्याच्या समोर थांबलेला आहे, त्याला बिलकतो आणि त्याला म्हणतो की तुझ्यापासून असणारे आशीर्वाद मला आज हवेच आहेत. का हो? भगवान देताय ना तर छप्पर फाड के देताय. आमच्याकडे आशीर्वाद जे आहेत ना, जगात असल्यानंतर तेच आशीर्वाद आहे. आज माझ्याकडे स्वतःचा फ्लॅट आहे, मी माझ्याकडे स्वतःची 4 व्हीलर आहे, 2 2 व्हीलर आहेत. हे जगाकडे नाही का? हे जगाकडे सगळ्यांकडेच आहे. ह्या गोष्टी सगळ्यांकडेच जगात आहेत प्रियांनो. मग देवापासून वेगळे आशीर्वाद काय मिळणार आहे? तो वेगळे आशीर्वाद काय आहेत माहिती आहे का? सार्वकालिक जीवन हे वेगळे आशीर्वाद आहे. बंधूंचं ऐक्याने एकत्र जमणं गरजेचं आहे. तिथं मी सार्वकालिक जीवन हे आशीर्वाद ठेवलेले आहेत. हे आशीर्वाद मला देवापासून प्राप्त होण्यासाठी मी देवाशी झोंबी करणं गरजेचं आहे, देवाला कवटाळणं गरजेचं आहे. प्रियांनो, प्रथम त्याला मिळवा, त्याचं राज्य मिळवण्याचा प्रयत्न करा, बाकीच्या गोष्टी आपोआप आमच्या मागे येतील. आज आम्ही बाकीच्या गोष्टीसाठी देवाला कवटाळण्याचा प्रयत्न करताय, पण मी देवालाच मिळवण्याचा प्रयत्न करावा, ज्याच्यानं बाकीच्या गोष्टी त्याच्या मागे आपोआप माझ्याकडे येणार आहे. या ठिकाणात याकोबाकडे आशीर्वाद होते, पण तो आणखी आशीर्वादासाठी देवाशी झुंबेल. त्याला माहित आहे भगवान देगा ना तो छप्पर फाड आशीर्वाद देगा. आणि हे छप्पर फाड आशीर्वाद मिळवण्यासाठी मी एका पुस्तकामध्ये, एक पत्रामध्ये, मला एक्झॅक्टली आठवत नाही, पौलाचं एक स्टेटमेंट त्या ठिकाणामध्ये, एक वचन त्या ठिकाणामध्ये, तो म्हणतो की जगाला दिसणारे, लोकांना दिसणारे आशीर्वाद देव तुम्हाला देईल. म्हणजे जगाकडे जे आशीर्वाद आहेत ते नाही, जगाला ज्यावेळेस तुमचे आशीर्वाद दिसतील, लोक तोंडात बोट घालतील, असे आशीर्वाद देणारा आमचा देव आहे. मला याकोबासारखी झोंबी करता आली पाहिजे प्रियांनो, मला याकोबासारखी झोंबी करता आली पाहिजे. इतकं कवटाळणं गरजेचं आहे. याकोब जरी फसवासला ना तरी देखील याकोब आशीर्वादित होता. याचं कारण काय माहितीये का? याकोबामध्ये एक गोष्ट अशी होती, तो देवाला कवटाळून होता प्रियांनो. म्हणून आज या याकोबाचं नाव त्या इस्रायल देशाला आहे, जे सगळीकडे विजय मिळवत आहे, सगळ्या बाजूने आशीर्वादित राष्ट्र आहे. आज जगामध्ये ते राष्ट्र कोणालाच घाबरत नाही. इतके सामर्थ्य, इतकी ताकद इस्रायल या राष्ट्रामध्ये, केवळ त्याला नाव इस्रायल मिळाल्यामुळं.
याकोबापासून आलेलं नाव त्याला मिळालेलं आहे प्रियानो. हे इस्रायल राष्ट्र आहे प्रिय. हे आशीर्वाद, दिसणारे आशीर्वाद याकोबाला पाहिजे होते आणि आज देखील आम्ही ते आशीर्वाद पाहत आहोत. याचं कारण काय माहितीये का? याकोबाने त्या रात्री केलेली झोंबी आहे. स्वतः देवाशी झोंबी त्यानं केली. जीवनामध्ये ती झोंबी आम्ही करत आहोत का? इतकी झोंबी केली, बायबल सांगतं की तो देवाशी इतकी झोंबी केली की त्यानं देवासमोर आक्रोश केला, विलाप करून तो देवासमोर ह्या गोष्टी मागत आहे आणि देवाला द्यायच्या नव्हत्या. याच्याकडे ज्यावेळेस त्यानं पाहिलं, तो आशीर्वाद दिल्याशिवाय देव त्या ठिकाणातून गेला नाही प्रियांनो. आज आमची प्रार्थना ओझरती असता कामा नये. आम्ही ख्रिस्ती लोक आहोत. आम्ही इस्रायलापासून आमचा जन्म आहे. आज आम्ही देखील या इस्रायलासारखं, या याकोबासारखं झोंबी करणारे व्हावेत. एक पवित्र शास्त्रामध्ये दाखला आहे. सूरफणकी स्त्री, तिच्या मुलीला अशुद्ध आत्मा लागला होता. हा ना, अशुद्ध आत्मा लागलेला असताना ती स्त्री येशू ख्रिस्ताच्या जवळ येते आणि ती म्हणते की, तिचा प्रश्न तिने येशू समोर मांडला. येशू काय म्हणतो माहिती का? लेकराचं काढून, मुलांचं काढून कोण कुत्र्याला घालतं का? आधी ते तृप्त होणं गरजेचं आहे. ती स्त्री काय म्हणते माहिती का? मेजावरचं पडलेलं चूर देखील कुत्रा खातो. हे शब्द ज्यावेळेस येशू ख्रिस्ताने ऐकलं, तो म्हटलं तुझ्या मुलीला आरोग्य प्राप्त झाले, तुझी मुलगी मुक्त झालेली आहे. काय होय? तिची कळकळीची आतली विनंती येशू ख्रिस्ताने ऐकली. येशू ख्रिस्ताच्या अंतःकरणाशी ते गोष्ट झोंबली प्रिया. आज हे देवाशी झोंबणं गरजेचं आहे. ज्यावेळेस ही गोष्ट झोंबली जाईल ना, मी म्हणतो तुमचे आशीर्वाद तुमच्यासाठी मोकळे झाल्याशिवाय राहणार नाही. बायबल सांगतं ही झोंबी जर तुम्हाला करता आली, लक्षपूर्वक ऐका बरं का, ही झोंबी जर तुम्हाला करता आली ना, बायबल सांगतं दानिएल प्रार्थना करण्याच्या अगोदर दिव्यदूत त्याच्या प्रार्थनेचं उत्तर घेऊन खाली येत होते. आज ह्या स्टेजला आम्ही पोहोचणं गरजेचं आहे प्रियांनो. मला झोंबी करता आली पाहिजे. जर मी झोंबी करणार आहे तर लोकांना दिसणारे आशीर्वाद देव तुमच्या समोर ठेवेल. बायबल सांगतं धार्मिक आकाशातल्या ताऱ्याप्रमाणे चमकेल. ते चमकणं, ते आशीर्वाद प्रत्येकाला दिसणारे आशीर्वाद प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. ख्रिस्ती भावांनो आणि बहिणींनो, प्रत्येक मंडळीतल्या लोकांनो, देवाचं वचन पाळा आणि झोंबी करण्याचा प्रयत्न करा. करायची म्हणून प्रार्थना करू नका प्रियांनो. देवासमोर नाही का, तीनदा जेवताना कसं आहे, 1 मिनिटात प्रार्थना, जेवायच्या आधी 1 मिनिटात प्रार्थना करून आम्ही मोकळे होतो. नाही प्रियांनो, तासन तास देवासमोर बसा. इथं काय लिहिलं माहितीये का? रात्री बसलेला याकोब, तो म्हणतो की मला पहाट व्हायला लागली, मला जाऊ दे. पहाटेपर्यंत देवाशी झुंज देत होता. येशू ख्रिस्त रात्रभर देवाबरोबर प्रार्थना करत होता. येशू ख्रिस्त दिवसभर देवाबरोबर प्रार्थना करत होता. डोंगरावर जाऊन प्रार्थना करत होता. लोकांमध्ये प्रार्थना करत होता. प्रियांनो, हे प्रार्थनेचं जीवन आमच्याकडे जर असेल, लाजराच्या कबरेसमोर येशू ख्रिस्त उभा राहिला आणि 1 सेकंदाची प्रार्थना केली. हे प्रभू तू नेहमी माझा ऐकतो, आणि लाजरसाला आवाज दिला, मृत लाजरस जिवंत झाला. प्रियांनो, आज आमच्या शारीरिक कोणत्या प्रश्नांना आम्ही ग्रासलेलो आहोत, कोणत्या आजारानं तुम्ही ग्रासलेला आहात प्रियांनो, येशूसाठी, येशूकडं आपले गुडघे टेका आणि जसं आरोग्य पवित्र शास्त्रामध्ये अनेकांना मिळालेलं तुम्ही पाहताल ना, तुमचं जे अवयव निकामी झालेला आहे त्याच्यासाठी प्रार्थना करा. देवाकडं अवयवांचा साठा आहे. त्याच्याकडे किडनी पडून आहेत, त्याच्याकडे डोळे पडून आहेत, त्याच्याकडे कान पडून आहेत. सगळ्या गोष्टींचा साठा देवाकडे आहे. त्या साठ्यातली तुमची गोष्ट देव काढून देण्यासाठी तयार आहे. जो झोंबी करेल त्या प्रत्येकाला देव आज अद्भुत प्रकारे आरोग्य दिल्याशिवाय राहणार नाही. अद्भुत प्रकारे आरोग्य दिल्याशिवाय राहणार नाही. आज मी काय आहे त्याच्याकडे पाहणं गरजेचं आहे. माणसाकडे पाहू नका. कधी कधी मनुष्य माणसावरती आशा ठेवतात, त्याचं जीवन कोलमडतं. बायबल स्पष्ट सांगतं, म्हणून पवित्र शास्त्र वाचा. मनुष्यावर भरोसा ठेवणारा शापित आहे.
आज देवावरती भरोसा ठेवा प्रियांनो. तुटपुंजे नाही का, शिंपडल्यासारखे आशीर्वाद नको. आकाश कपाट उघडून मिळणारे आशीर्वाद तुमच्या घराला प्राप्त होणार आहेत. त्याच्यासाठी देवाच्या वचनाकडे या, देवाकडे या, गुडघे टेका प्रियांनो. तासन तास गुडघ्यावरती जा. देव तुम्हाला आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही. माझा वेळ संपत आला का सिस्टर? सिस्टर वेळ संपत आला का? हा? 1 मिनिट 45 1 मिनिट घेऊ शकता. 1 मिनिट. हा, एक शेवटचा मुद्दा मी क्लिअर करतो. हा, आणि या ठिकाणात लिहिलं प्रियांनो की तुम्ही जर खाली वाचाल तर तिथं लिहिलं की याकोबाचं नाव बदललं आणि त्याचं नाव इस्रायल ठेवण्यात आलं. तो व्यक्ती जो होता, जो देव होता, त्यानं इस्रायल हे नाव ठेवलं. देव आमचं नाव बदलतो प्रियांनो. जे आम्ही बदनामीमध्ये आहे ना, देव आमचं नाव अलौकिकरित्या बदलतो. आमचं जीवन बदलण्यासाठी तो आमचं नाव देखील बदलून टाकतो. आज तुमच्या नावाच्या द्वारे तुम्ही तुमचं कॅरेक्टर कसं आहे त्याच्यानं तुम्ही बदनाम असाल, देव तुमचं आशीर्वादित राष्ट्र म्हणून नाव देतो प्रियांनो. देव आमचं नाव बदलतो, नावाप्रमाणे आमचं कॅरेक्टर देखील बदलतो. केवळ मला देवाकडे येणं गरजेचं आहे. ज्यावेळेस मी देवाकडे येतो, बायबल काय सांगतं माहितीये का, त्याच्या जांघेला जाताना त्यानं स्पर्श केला. जांघेला स्पर्श केला म्हणजे काय हो, इतक्या दिवस हा जो याकोब आहे तो केवळ चांगल्या प्रकारे आमच्यासारखा चालत होता. त्याच्या जांघेला स्पर्श केला आणि त्या चाल म्हणजे त्याची देव देतो ना, आमची चाल बदल पाहिजे प्रियांनो. येशू ख्रिस्ताच्या समोर पेत्र होता आणि मासे पकडून आल्यानंतर समुद्रातले मासे काढले, ते आशीर्वाद त्यानं पाहिले. पण तो येशूच्या माग येशू जसा चालतो तसा चालू लागला. आज आम्ही देखील आशीर्वादित जर आहोत तर आम्ही येशू चालतो त्याच्या प्रकारे चालणं गरजेचं आहे. जुन्या जीवनात पुन्हा न जाता, जुनी चाल न अवलंबता मी येशू बरोबर चालणं, येशू सारखं चालणं, या जगात मी येशू सारखं चालणं गरजेचं आहे, ज्याच्याद्वारे अनेक लोक येशूकडे अट्रॅक्ट होतील. आज माझं जर नाव बदललं तर माझी चाल देखील देव बदलू इच्छित आहे. त्याच्याकडे आमचं लक्ष लावा. प्रार्थनापूर्वक जीवन जगा, ज्याच्याद्वारे देव तुम्हा प्रत्येकाला आशीर्वादित करणार आहे. या वचनाच्या द्वारे माझी इच्छा आहे, मला वाटतं प्रत्येक जण आशीर्वादित झालेला आहे. अनेक गोष्टी देवानं या ठिकाणी रिव्हील केलेल्या आहेत, रिव्हिलेशन झालेलं आहे प्रियांनो. या वचनाप्रमाणे चालण्याचा प्रयत्न करा. देव बाप तुम्हाला याकोबासारखं लोकांना दिसणाऱ्या आशीर्वादासारखं आशीर्वादित जीवन दिल्याशिवाय राहणार नाही. देवाच्या नावाला सर्व गोष्टीबद्दल धन्यवाद असो. प्रेज द लॉर्ड. प्रत्येकाला सलाम. या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली याबद्दल प्रत्येकाचा मी मनापासून आभारी आहे. थँक्यू व्हेरी मच.